नमस्कार, मी गजानन नंदरे. आपण जे पाहतो हे मायवीन चॅनल. पाहूया बातमीपत्रांनी त्या बातमीचा विस्तार. निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना. अर्जदार विजयकुमार टाले, राहणार सायवनी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. विषय होता स्वस्त धान्य दुकानात मिळणाऱ्या तांदूळाच्या तहसील कार्यालयात आवारात भात शिजवून खाऊ घालणे या संदर्भामध्ये तांदूळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळत याच्यावर तात्काळ कारवाई करावी या संदर्भामध्ये तालुक्यात रोज दिवसाढवळ्या रेशनच्या तांदूळाची खरेदी होत असून ज्यांची लूट थांबवावी या संदर्भामध्ये पुरवठा अधिकारी पातूर तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला यांच्यावर कठोर कारवाई करावी या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले. मायभूमी न्यूजसाठी राजेश अवचार, पातूर, अकोला. परवाला मी 1 महिन्याच्या स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ आणला असता हा तांदूळ खाण्यालायक आहे का याची विचारणा करण्याकरता मी पुरवठा अधिकारी मॅडमकडे आलेलो आहे. शासनाच्या दरानुसार 41 रुपये 73 पैसे किलोचा तांदूळ असून सदरहू तांदूळाची किंमत बाजारभावानुसार 41 रुपये 73 रुपये किलोची आहे का या तांदळाची पडताळणी प्रयोगशाळेतसुद्धा करून आणावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. सोबतच जिल्ह्यामार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण जिल्ह्यात तांदूळाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर संबंधित विभागाकडून कारवाई होणार किंवा नाही या गोष्टीची विचारणा करण्याकरता सुद्धा मी यांच्याकडे आलेलो आहे. माझं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, माननीय तहसीलदार साहेबांना माहितीस्तव सादर व तालुका स्तरावरील पुरवठा अधिकारी यांना माहितीस्तव सादर मी यांना हे निवेदन आज रोजी देण्यात येत आहे. सोबतच माझ्या निवेदनात नमूद असल्यानुसार दिनांक 21/5/2026 रोजी मी तहसील कार्यालय पातूरच्या आवारात स्वतः इथे भात शिजवून पुरवठा अधिकाऱ्यांना तो भात खाण्यास मी भाग पाडणार आहे. या गोष्टीची लेखी निवेदन मी आज रोजी पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय पातूर यांना दिलेले आहे आणि मी शिजवलेला भात पुरवठा अधिकाऱ्यांना खावा लागणार. कारण तालुक्याच्या जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार पातूर तालुक्यातील पुरवठा अधिकारी करत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. सोबतच पुरवठा अधिकारी तोच तांदूळ वारंवार तालुक्याला पुरवठा करतात हा घणाघाती आरोपसुद्धा मी या ठिकाणी करत आहे. यासोबतच पुरवठादार व पुरवठा अधिकारी यांच्यात मिलीभगत असल्याचा किंवा आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशयसुद्धा नाकारता येत नाही. म्हणूनच गावखेड्यातून सकाळी 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत जवळपास तालुक्यात 400 ऑटो फिरतात. सकाळपासून 10 वाजेपर्यंत तो तांदूळ एका ठिकाणी गोळा होतो. तोच तांदूळ परत त्या पुरवठा ठेकेदारापर्यंत पोहोचतो आणि तोच तांदूळ परत दुसऱ्या महिन्यात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो. यात लाभार्थी तो तांदूळ विकतात, यात लाभार्थ्यांचा काहीही दोष नाही. कारण पुरवठा अधिकारी तसा तांदूळ तालुक्यात पुरवठात, तो खाण्यालायक नसतो म्हणून ते विकतात. यात सर्वतोपरी दोषी तालुका येथील पुरवठा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी हेच दोषी असून यांनी तत्काळ ठेकेदारांवर कारवाई करून ठेकेदाराचा ठेका काढून घेण्यात यावा व चांगला पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला तो ठेका देण्यात यावा अशी तालुक्याच्या जनतेकडून त्यांच्या मार्फत मी प्रशासनाला विनंती करत आहे. धन्यवाद.